स्तोत्रसंहिता 37 आणि त्याचं 34 वचन. स्तोत्रसंहिता 37 आणि त्याचं 34 वचन. परमेश्वराची प्रतीक्षा कर. मी आपल्यासाठी वाचत आहे. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनाचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्याने पाहशील. परत मी वाचतो. स्तोत्र 37 आणि वचन 34. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित. या महिन्यासाठी जो देवाचा संदेश आहे, या महिन्यासाठी ज्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात आपल्याला या संदेशाला स्वीकारायचं आहे आणि हा संदेश आपल्या आत्मिक जीवनासाठी, आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी लागू करायचा, तो असा की आम्हाला देवाच्या वेळेवर भरोसा ठेवायला शिकलं पाहिजे. आमेन. जीवन जगत असताना आपण अनेक गोष्टींची वाट पाहत असतो. आपण आरोग्याची वाट पाहत असतो. आपण आपले स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत असतो. आपल्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात याची आपण वाट पाहत असतो. एखाद्या गोष्टीमध्ये आपण डील केलेली असते आणि ती डील पूर्ण व्हावी, त्या डील मध्ये लवकरात लवकर आपल्याला बेनिफिट किंवा प्रॉफिट मिळावं, आपण याची वाट पाहत असतो. यंगस्टर जे आहेत ते जीवनसाथी किंवा जोडीदाराची वाट पाहत असतात. अनेक जण घराची वाट पाहत असतात की माझं स्वतःचं घर कधी होईल, मला घर कधी मिळेल. थोडं आत्मिक जीवनाकडे येतो. जसं आम्ही आत्मिक जीवनाकडे येतो, अनेक जण देवाकडून स्पष्टता, कॉलिंग, पाचारण, देवाचा शब्द ऐकण्याची वाट पाहत असतात. अनेक वेळा ते म्हणत असतात, देवा माझ्याशी बोल, आणि देवाने बोलावं म्हणून ते वाट पाहत असतात. अनेक जण देवापाने पवित्र आत्म्याच्या दानांनी भरावं याची वाट पाहत असतात. मनुष्य जीवन जे आहे हे नेहमी कशाची न कशाची वाट पाहत असते. जर नवीन जोडपं आहे आणि नवीन लग्न झालेलं आहे तर ते बाळाची वाट पाहत असतात, लेकरू होण्याची वाट पाहत असतात. जर आम्ही परीक्षा दिलेल्या आहे तर रिझल्ट लागण्याची आपण वाट पाहत असतो. आणि वाट पाहत असताना प्रतीक्षा करणं, वाट पाहत असताना धीर धरणं, वाट पाहत असताना त्या गोष्टीची चिकाटी लावून धरणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि परमेश्वर त्याच्या लेकरांना त्याच्या वचनातून म्हणतो की परमेश्वराची प्रतीक्षा कर. परमेश्वराच्या योजना ज्या आहेत, परमेश्वराचे संकल्प आहेत आपल्या प्रत्येकासाठी, परमेश्वराचे जे प्लॅन्स आहेत आपल्या प्रत्येकासाठी आहेत, जे आपण आज मला देवाच्या वचनातून ऐकत आहात, आपल्या प्रत्येकासाठी देवाच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत, त्याचे संकल्प आहेत. आणि ते हानीचे नाही आहेत, हिताचे आहेत. तुम्हाला आणि मला भरपुरी देण्याचे आहेत, प्रॉस्पर करण्याचे आहेत. हे संकल्प, ह्या योजना स्थितीत जाण्यासाठी आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला देवबापाच्या वेळेवर, देवबापाच्या कार्यावर, देवबापाच्या हातावर आणि देवाच्या स्वभावावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मला आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असता, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहत असता, मला रोज वेगवेगळे फोन. एक बहीण मला मुंबईहून फोन करत असते आणि ही जी बहीण आहे मला खास कारणाने मी फोन करते आणि हिचं असं म्हणणं आहे की तिच्या जीवनामध्ये काही गोष्टींची ती वाट पाहत आहे आणि मी प्रार्थना करावी आणि परमेश्वराने तिला ज्या गोष्टीची ती वाट पाहत आहे त्याची तिला उत्तर द्यावेत. एकदा तिचा मला फोन आला, रविवारचा दिवस होता, मी तर चर्चमध्ये होतो आणि त्यांनी सांगितलं, पास्टर आम्ही तुमचं वचन ऐकलं, तुम्ही देवाच्या वचनातून सांगत होते की परमेश्वर फार महान गोष्टी करतो आणि माझी विनंती की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करावी. आणि मग तिने मला जी लिस्ट सांगितली, तिच्या भावाचा प्रॉब्लेम, तिच्या जीवनातला प्रॉब्लेम, तिच्या बहिणीचा प्रॉब्लेम, कामातला प्रॉब्लेम, आणि तिने म्हटलं, पास्टर मी पण प्रार्थना करते, मी पण देवाकडे विनवणी करत आहे, पण ह्या गोष्टीला खूप काळ लागलेला आहे. आणि जे आज मी आपल्याला सांगत आहे तेच मी तिला सांगितलं की बहिणी, तू देवाच्या वेळेवर भरोसा ठेवायला शिक. तुझ्या वेळेत हे होणार नाही, तुझ्या योजनेत हे होणार नाही. योग्य वेळेत, ज्यावेळेस देवाकडून वेळ येईल, तू फक्त प्रतीक्षा कर. आणि तिला ते छान वाटलं, तिने माझ्याकडून प्रार्थना करून घेतली. दुसऱ्या दिवशी मला परत फोन केला, पास्टर सेम स्टोरी तिने रिपीट केली, मला इतका काळ झाला, या गोष्टीला इतका वेळ लागलाय आणि माझी तुम्ही प्रार्थना करावी आणि माझ्या प्रार्थनेचं कधी उत्तर मिळेल. मी तिला म्हणलं, ताई मी कालच तुझ्यासाठी प्रार्थना केली, फक्त आज आलेला आहे,
असं होत नाहीये की एका दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी होतील. देव आपल्याला तपासत असतो. देव आपल्यावर भरोसा टाकत असतो की आम्ही त्याच्यावर भरोसा टाकावा. देव आमच्यावर अवलंबून असतो की आम्ही त्याच्यावर अवलंबून राहावं, त्याच्या वेळेवर अवलंबून राहावं, त्याच्या योजनेवर अवलंबून राहावं. अनेक लोक मला फोन करतात आणि ते सांगतात की लेकरांचं करिअर जे आहे, लेकरांचं भविष्य जे आहे ते धोक्यामध्ये आहे आणि आमचे लेकर जे आहेत त्यांचं शिक्षण जे आहे, त्यांच्याकडे डिग्री आहे, पण त्यांना काम मिळत नाही. आम्ही प्रार्थना करत आहोत, इव्हन उपवास धरत आहोत, आमच्या लेकराचं कसं होईल. अनेकांचे हेच प्रश्न आहे की कधी होईल, कसं होईल, किती काळ लागेल, किती वेळ लागेल. मला आपल्याला सांगू द्या, परमेश्वर हा समोरासमोर काम करत नसतो. परमेश्वर हा पडद्यामागं काम करत असतो. जर परमेश्वर समोरासमोर काम करायला लागला आणि परमेश्वराने जर आपल्याला सांगितलं की या दिवशी तुझं आरोग्य मिळणार आहे, या दिवशी तुला जॉब मिळणार आहे, या दिवशी तुला घर मिळणार आहे, या दिवशी तुला पवित्र आत्म्याचं दान मिळणार आहे, या दिवशी तुला अभिषेक प्राप्त होणार आहे, या दिवशी तुझे थांबलेले काम होणार आहे, तर आमची प्रार्थना खाली जाईल. आमचा विश्वास नावाचा विश्वास बनेल आणि आम्ही ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहोत, त्याच्यामध्ये ती पातळी राहणार नाही, ते गांभीर्य राहणार नाही, ज्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत असतो. आणि म्हणून परमेश्वर ज्या गोष्टी आहेत त्या उघड करत नाही, परंतु उचित समय त्याच्या ठरलेल्या वेळेमध्ये तो त्या उघड करत असतो. आम्हाला पाहायला मिळतं की देव जाणून बुजून त्याच्या लेकरांना तो वाट पाहायला लावतो. का वाट पाहायला लावतो? कारण जर ते लगेच त्याने केलं, त्याने तत्काळ ते केलं आणि टपाटपा तो करायला लागला, तर आमच्या जीवनामध्ये फार गडबड तयार होऊ शकते. शास्त्र आम्हाला सांगतं की जेव्हा काना गावचा द्राक्षरस संपला आणि या लग्नामध्ये येशूला आमंत्रण होतं, येशूची आई त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हटली, बाबा तू काहीतरी कर. तो म्हटला, बाई माझी वेळ अजून आलेली नाही. ती आई होती, आईचं त्याने ऐकायला पाहिजे होतं आणि लगेच त्याने म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही पाणी भरा आणि आता पाणी वाढा आणि कारभाराकडे जा आणि द्राक्षरस जा. पण त्याने तसं केलेलं नाहीये. त्याने आईला पण वाट पाहायला लावली, त्या वराड्यांना पण वाट पाहायला लावली, त्या लग्नातल्या लोकांना वाट पाहायला लावली. बोला, मी परमेश्वराच्या वेळेवर भरोसा ठेवणार. मी परमेश्वराची या महिन्यामध्ये प्रतीक्षा करणार. बाई माझी वेळ अजून आलेली नाहीये. याचा अर्थ हा नाही की येशूने त्या लग्नामध्ये चमत्कार नाही केला. याचा अर्थ हा नाही की पाण्याचा द्राक्षरस नाही झाला. ती वेळ येणारच आहे. तुमचं आरोग्य तुम्हाला मिळणारच आहे. तुमचे स्वप्न पूर्णच होणार आहे. परमेश्वर तुम्हाला मध्येच सोडणार नाही. ज्या लढाया तुम्ही लढत आहात, विजय तुमचा असणार आहे. प्रार्थना ऐकल्या जाणार आहे. आज दुःखाचे अश्रू आहेत, येणाऱ्या दिवसामध्ये आनंदाचे अश्रू असतील. आज अंधाराचा समय, येणाऱ्या दिवसामध्ये उजेडाचा समय असेल. येणारा जो काळ आहे तो आमचा असणार आहे. फक्त पडद्यामागं जो देव काम करत आहे त्याच्यावर भरोसा ठेवायला शिका. आम्ही मनुष्य जात आहोत. आम्हाला अल्फाबेटिक जीवन जगायला आवडतं. आम्हाला सोडतो ए फॉर ऍपल, त्याच्यानंतर काय येतं? बी येतं. परंतु देव तसा नाहीये. आम्ही ए बी सी डी चे लोक आहोत, पण देव ए पासून झेड वर उडी घेणार आहे. देव जो आहे तो एबीसीडी चालणारा नाहीये. तो येऊन कधी झेड वर घेऊन जाईल, तो येऊन कधी टी वर घेऊन जाईल आम्हालाच कळणार नाही. तो आमच्या प्रमाणे, आमच्या परिस्थितीवर, आमच्या आर्थिकतेवर, आमच्या नैतिकतेवर काम करणारा देव नाहीये. तो अचानक परिस्थिती बदलवणारा देव आहे. मला देव या महिन्यात माझी परिस्थिती अचानक बदलणार. तुमच्या समस्या अचानक सुटतील. तुमचं दुःख अचानक आनंदात बदलेल. अचानक इन सेन्स त्यासाठी तुम्ही वाट पाहता, त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, परंतु यामध्ये भरोसा ठेवायचा आहे, यामध्ये आशा ठेवायची आहे आणि यामध्ये परमेश्वराची प्रतीक्षा करायची. उन्नती होणारच. शास्त्र सांगतं परमेश्वराची प्रतीक्षा कर, तुझी उन्नती होणार आहे. उन्नतीचा अर्थ तो तुला वाढवणार आहे. उन्नतीचा अर्थ तो तुला उंच करणार आहे, वर नेणार आहे, तुला भरभराट देणार आहे आणि तुझं कल्याण होणार आहे. तुझं पात्र काठोकाठ भरून वाहणार आहे. तुझ्या आयुष्यातले सर्व दिवस तुला दया व कल्याणही प्राप्त होणार आहे. परमेश्वर तुला भरपुरी देणार आहे, कारण तो भरपुरीचा परमेश्वर आहे. पण प्रतीक्षा करायचं शिकलं पाहिजे, वाट पाहायचं शिकलं पाहिजे आणि त्याच्यावर भरोसा ठेवायचं शिकलं पाहिजे. तर आम्ही इस्रायल लोकांचा अभ्यास करतो. या इस्रायल लोकांना देवाने गुलामगिरीतून बाहेर काढलं. आपल्या बाहुबलाने, मोठ्या सामर्थ्याने त्यांची सुटका केली आणि जेव्हा ते मिस्रातून कनानाचा प्रवास सुरू केला, तर बायबल असं सांगतं परमेश्वराने जाणून बुजून, लक्षपूर्वक ऐका, बारकाईने ऐका,
तुमच्या अनेक प्रश्नांचे उत्तर जे ख्रिस्ती जीवन जगत असताना ते या संदेशातून तुम्हाला मिळत. देवाने जाणून बुजून त्यांना वाकड्या तिकड्या मार्गाने नेलं. सरळ जर तुम्ही तो मार्ग मोजला, सरळ जर तुम्ही इस्रायल लोकांच्या प्रवासाच्या मार्गाचा अभ्यास केला, तर हा प्रवास फक्त 11 दिवसाचा होता. किती दिवसाचा? फक्त 11 दिवसाचा. 11 दिवसात हे मिस्रातून कनानात पोहोचायला पाहिजे होते, परंतु हे 11 दिवसात नाही पोहोचले. यांना 40 वर्ष लागले. 11 दिवस कुठं आणि 40 वर्ष कुठं? मी त्या इस्रायल लोकांचा आवाज ऐकतो, ओ देवा कधी कानान येणार? आता याचा अर्थ अनेक इस्रायल लोकांना माहिती नव्हतं कानान कुठे. इस्रायल लोकांना हे माहिती नव्हतं की कानाचा प्रवास किती लांबचा आहे. जर तुम्ही बायबलचा अभ्यास केला, अब्राम हा कानानातूनच आलेला होता. अब्राम हा कानातूनच फिरलेला होता. याकोब हा कानानात होता. इसाक हा कानानात होता. योसेफ कानानातून विकला गेला होता. तुम्ही लक्ष अभ्यास करा बायबलचा. याला माहित होतं की कानानाला जायचंय आणि जायला किती काळ लागतो. तरी परमेश्वर, कल्पना करायचं लोक म्हणत असतील, मोशे या मार्गाने चल, कानान इकून येईल. आम्हाला हा मार्ग माहिती आहे. आमचे पूर्वज याबद्दलच बोलायचे. कधी ते म्हणतात याकोब याच मार्गाने गेला होता, याच मार्गाने त्याला देवदूताने दर्शन दिलं होतं, इथंच शिडी होती, इथंच त्याने झोंबी केली होती, अब्रामाने इथंच डेरा घातला होता, अब्रामाने इथंच वेदी बांधली होती. या सगळ्या गोष्टी ते बोलत असतील, परंतु देव मोशेला सांगत होता, मी ज्या मार्गाने नेईल त्या मार्गाने तुम्ही जायचं. कधी कधी असं व्हायचं, देव त्यांना फक्त डोंगराला वळसे घालायला लावायचं. कधी कधी असं व्हायचं, देव त्यांना एकाच जागी थांबवायचं, म्हणजे हलायचं नाही. हे सगळं का घडत होतं? या सगळ्या परिस्थितीत देव त्यांना का नेत होता? कारण देव त्यांना त्याच्या वेळेवर, त्याच्या टायमिंगवर अवलंबून राहायला शिकवत होता. या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्येच नाही, या वर्षामध्ये आणि या जीवनामध्ये लक्षात ठेवा, आपल्या मार्गाने नका चालू, आपल्या योजनेने नका चालू, आपल्या योजना देवावर नका लादू. असंच झालं पाहिजे देवा, असंच झालं पाहिजे पाळक साहेब, अशीच प्रार्थना करा. आज प्रगतीकरण झालं पाहिजे, आज संदेशच झाला पाहिजे आणि आज बदलच झाला पाहिजे. पाळकावर प्रेशर घेता, नेमकं काय प्रार्थना करू? ही पद्धत नाही ख्रिस्ती जीवन जगण्याची. पद्धत ही आहे की प्रभू माझ्या योजना बाजूला हो, माझे संकल्प बाजूला हो. जर माझे मन गडन काही प्लॅन असतील ते दूर कर आणि माझ्या नाही तुझ्या इच्छेने होऊ दे, माझ्या नाही तुझ्या वेळेत होऊ दे, माझ्या नाही तुझ्या योजनेप्रमाणे होऊ दे. आणि या येणाऱ्या सीझन मध्ये तुम्ही पाहताल की तुमची उन्नती झालेली असणार, तुम्ही हायली आशीर्वादी झालेला असणार, तुमची फार उंच लेवलची प्रगती झालेली असणार आहे, तुम्ही फार पुढे गेलेला असणार आहे. कारण बाकीचे एबीसीडी चाललेत, देव तुम्हाला एबीसीडीतून नेत नाहीये, देव तुम्हाला डायरेक्ट घेऊन जात आहे. तुम्हाला 11 दिवसात पोहोचायची गरज नाही. लोकांना पोहोचू द्या 11 दिवसात, 10 दिवसात, 7 दिवसात. तुम्हाला थोडा वेळ लागत आहे. का वेळ लागत आहे? कारण तुमचं फळ मोठं असणार आहे. का वेळ लागत आहे? कारण तुमचं पारितोषिक मोठं असणार आहे. का वेळ लागत आहे? कारण तुमचे आशीर्वाद मोठे असणार आहे. असे थातूर मातूर आशीर्वाद नसतील. मी अनेक लोक पाहिलेत की ते टपकन आशीर्वादी झाले आणि टपकन दुःखी पण झाले. मी अनेक लोक पाहिले की त्यांना लगेच आरोग्य मिळालं, कारण त्याने त्यांच्या योजना, त्यांचे संकल्प लावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ते परत आजारी पडले. मी अशा लोक पाहिले की त्यांनी साक्ष दिला, माझा कॅन्सर बरा झाला. मी अशा लोक पाहिले त्यांनी साक्ष दिला, माझं हे व्यसन सुटलं, आणि ते परत कॅन्सरमध्ये गेले, ते परत व्यसनामध्ये गेले. देवावर अवलंबून राहता आलेलं नाही. कॅन्सर बरा होणं महत्वाचं नाहीये, पाप नावाचा जो रोग नरकात नेणार आहे त्यातून बाहेर येणं महत्वाचं आहे. आमेन, आमेन. बोला, मला देवाच्या वेळेवर अवलंबून राहायचंय. माझ्यासाठी उन्नती येत आहे. शास्त्रामध्ये लिहिलं की 40 वर्षांनी हे कानानात गेले आणि परमेश्वर त्यांना तिथं बल संपन्न, फल संपन्न, धन संपन्न आणि सर्व संपन्न केलं. ज्यावेळेस देवाची वेळ येईल, जसं तुम्ही देवाच्या वेळेत चालाल, तुम्ही सर्व संपन्न होणार आहात, तुम्ही सर्वांगी आशीर्वादित होणार आहे आणि तुमचं कल्याण होणार. रोमकराचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि वचन 11 मध्ये असं म्हटलं, विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार. इंग्लिशमध्ये खूप छान म्हटलं, जो विश्वास ठेवतो तो लज्जित होणार. तुम्ही विश्वास ठेवला? येस. तुम्ही प्रार्थना करतात? होय. तुम्ही देवाच्या सामर्थ्याची वाट पाहता? हो, आम्ही वाट पाहत आहोत. तुम्ही देवाकडून येणाऱ्या तारणाची वाट पाहतो? होय, आम्ही वाट पाहत आहोत. आरोग्याची वाट पाहतात, स्वप्नपूर्तीची वाट पाहतात, देवाकडून येणाऱ्या आशीर्वादांची वाट पाहतात. तर विश्वासाला हलू देऊ नका. त्या विश्वासाला सांगा की परमेश्वरावर भरोसा ठेव, त्याच्या वेळेवर भरोसा ठेव, त्याच्या महिमेवर भरोसा ठेव, त्याच्या कार्यावर भरोसा ठेव आणि तो परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. मी परत आपल्याला रिपीट करतो, जर इस्रायल लोक 11 दिवसात कानानात गेले असते तर ते कदाचित तिथं गडबडले असते आणि त्यांना ती किंमत झाली नसती की देवाने किती मोठा तांबडा समुद्र दुभावला.
देवाने फारोशी कशी लढाई केली आणि देवाने त्यांसाठी किती मोठ्या गोष्टी केलेल्या आहे. आणि म्हणून जर देव तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी करणार आहे, माझ्यासाठी जर देव मोठ्या गोष्टी करणार आहे, तर तो त्याची आम्हाला तयारी करून देतो, त्याची आम्हाला तो जाण करून देतो आणि त्यासाठी तो आम्हाला घडवत असतो, बनवत असतो. आणि म्हणून अजून जर आमचे चमत्कार आलेले नाही, अजून जर आमचे उत्तर आलेले नाही, अजून जर आमचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, अजून जर आमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाही, अजून जर लेकरं बदललेले नाहीये, अजून जर आशीर्वाद मिळालेले नाहीये, अजून जर स्पष्टता नाहीये, तर निराश व्हायचं नाहीये. कधी कधी सैतान खोटं बोलेल कानात, आणि तो खोटं बोलणार आहे, तो अक्युजर आहे, तो दोष लावणार आहे की तू देवाला प्रिय नाही, तुझ्यात काहीतरी गडबडी आहे, तू देवाला आवडत नाही. पहा किती काळ लागत आहे, देव तुझ्यावर नाराज आहे, देव तुझ्याबद्दल फार दुःखी आहे, तुझ्या प्रार्थना इकडे बंद झालेलं आहे आणि तुझं काही खरं नाही. हे काहीच ऐकू नका. मी तुम्हाला शास्त्रातून सांगत आहे, देवाचं वचन सांगतं की त्याची प्रतीक्षा कर, त्याची वाट पहा. या पृथ्वी तलावर तो तुझी उन्नती करेल. बोला, या पृथ्वीवर माझी उन्नती होणार, म्हणा या पृथ्वीवर मी आशीर्वादित होणार. या महिन्यामध्ये, या वर्षामध्ये तुम्ही आशीर्वादितच होणार, कारण तुम्ही देवाकडून वाट पाहत आहात, तुम्ही देवावर अवलंबून आहात आणि तुम्ही देवाच्या स्वभावात चालत आहात, तुम्ही देवाच्या वचनात चालत आहात. आणि जे देवाच्या स्वभावात, वचनात आणि सानिध्यात चालतात, पृथ्वीवर ते आशीर्वाद होतातच होतात. स्वर्ग पण त्यांची वाट पाहत आहे. स्वर्गात जेवढे गेलेत ना, ते सर्व धीराचे लोक होते. स्वर्गात जे गेले ना, ते वाट पाहणारे लोक होते. तुम्ही पहा, अब्रामाला वाट पाहायला लावली होती. तुम्ही पहा, अब्रामाला वचन दिलं होतं की मी तुला मुलगा देईल. हे वचन त्याला 75व्या वर्षी दिलं होतं. आता तो 85 वर्षाचा झाला होता. 10 वर्ष निघून गेले होते. अब्रामाला वाट पाहावे ना. अब्राम जो आहे तो थोडा निराश झाला आणि अब्रामाने दुसरा मार्ग काढला. हा संदेश तुम्ही माझ्या मागच्या संदेशामध्ये पाहू शकता की आम्ही जो महत्वाचा विषय हाताळत आहोत की उशीर झालेली प्रार्थना, वेळ लागलेली प्रार्थना, त्यामध्ये मी अब्रामवर डिटेल शिक्षण दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे डिटेल जे आहे तुम्हाला मिळतील की अब्राम कसा गडबडला, अब्रामासारखा माणूस कसा निराश झाला. आणि म्हणून अब्रामाने दुसरा मार्ग काढला आणि हा दुसरा जो मार्ग होता, हा होता दुसरी बायको करण्याचा. आणि तिथून इश्माईल आला. बायबल आम्हाला सांगतं देवाने वाट पाहायला लावली होती, अब्रामाने वाट पाहिली होती. अब्रामाने 10 वर्षापेक्षा जास्त काळ वाट पाहून काही दिसलं नाही. पण अब्रामला असं वाटलं की आता बस झालं, कदाचित आमची परिस्थिती तशीच असेल, आम्ही वाट पाहिली असेल वर्ष 2 वर्ष आणि आता त्या विषयात प्रार्थना करूशी वाटत नसतील, आता त्या एरियामध्ये काही इंटरेस्ट वाटत नसेल, किंवा असं वाटत असेल की आता खरंच मी देवाला काही माझं आवडत नसेल, किंवा देवाला ही प्रार्थनाच मान्य नाही, प्रार्थना बंद, ही विनवणी बंद. बिलकुल असं करू नका. देवाने जर तुमच्या मनात घातलं, प्रार्थना करायला लावणार कोण आहे? पवित्र आत्मा. देवाला मागायला लावणार कोण आहे? पवित्र आत्मा. प्रेरणा देणारा कोण आहे? पवित्र आत्मा. आणि इतकंच नाही, देवाच्या वचनातून जर देवाने तुमची भेट घेतली असेल, बायबल वाचताना, रविवारच्या चर्चमध्ये, स्वप्नाद्वारे, तुमच्या हृदयातून आलेल्या त्या वाणीद्वारे, ऐकण्याद्वारे, तर ती गोष्ट थांबू नका. प्रार्थना करत राहा, प्रार्थना करत राहा, प्रार्थना करत राहा. एकतर देव तुमची प्रार्थना ऐकेल, लक्षपूर्वक ऐका, किंवा देव तुम्हाला सांगेल याच्यासाठी प्रार्थना करू नको, परंतु मनाने प्रार्थना बंद करू नका, मनाने सोडून देऊ नका. देव हा आम्हाला सांगणार आहे. त्याच्या जर लक्षात आलं की अक्षय नावाचा माझा मुलगा जो कितीतरी काळापासून या विषयासाठी प्रार्थना करताय आणि ही गोष्ट माझ्या योजनेत नाहीये, तो अक्षयला सांगणार की अक्षय, ही गोष्ट जी आहे ही माझ्या योजनेतली नाही, ही तुझ्यासाठी घातक आहे. आणि अक्षय ते समजून घेणार आणि अक्षय त्यासाठी प्रार्थना करणार नाही. परंतु अक्षयचं हे काम नाहीये, वेळ लागतोय, देव बोललेलं नाही आणि ते बंद करणं. बिलकुल असं करू. आपली प्रार्थना चालू ठेवा. अब्रामाने देवावर भरोसा ठेवण्याऐवजी परिस्थितीकडे पाहिलं, देवावर भरोसा ठेवण्याऐवजी त्याने शॉर्टकट निवडला. आणि हा शॉर्टकट इतका भयानक ठरला की या शॉर्टकटमुळं तेव्हापासून तर आतापर्यंत आपण त्रासातून, छळातून आणि वेदनेतून जातात. एवढे भयानक दुःख, एवढे भयानक शाप, एवढे भयानक कष्ट आपल्याला इश्माईलामुळे भोगावं. बोले यीशु मसीह की, बोले यीशु मसीह की. दावीद प्रार्थना करतो, हे देवा, मला तुझ्या वेळेवर भरोसा ठेवायला शिक. आमची या महिन्यात प्रार्थना असली पाहिजे. आणि मी ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला ही आयडिया असली पाहिजे. आम्ही या एरियात अभ्यास केला पाहिजे आणि या एरियात आम्ही सराव केला पाहिजे. काय की प्रभू, मला तुझ्या वेळेवर भरोसा ठेवायला शिकव. म्हणा, प्रभू, मला तुझ्या वेळेवर भरोसा ठेवायला शिकव. ज्यावेळेस आम्ही प्रभूवर भरोसा ठेवायला शिकतो ना, आम्हाला कुठली काळजी नसते. जेव्हा आम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवायला शिकतो ना, आम्हाला कुठली चिंता नसते. आम्हाला माहिती आहे माझ्या समोर युद्ध आहे, पण विजय तो देणार आहे. आम्हाला माहिती आहे की माझ्यासमोर हॉस्पिटल आहे, पण तो बाहेर काढणार आहे. आम्हाला माहिती आहे मी कर्जात आहे, पण तो तरतूद करणार आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही निराशेमध्ये आहोत, पण तो मला एक दिवस आशा देईल, कारण आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवायला शिकलेलो असतो.
आम्ही त्याच्या वचनावर भरोसा ठेवायला शिकलेलो असतो. आणि मग दाविदाप्रमाणे आम्हाला देखील ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. आमची महान प्रार्थना काय असली पाहिजे माहितीये का? आमची विशिष्ट प्रार्थना काय असली पाहिजे माहितीये का? प्रभू मला तुझ्या वेळेवर भरोसा ठेवायला शिकव. इतकंच नाही, आम्हाला आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे हा आमच्यासाठी रोल मॉडेल आहे. आणि येशूच्या प्रार्थनेत एक विशिष्ट वाक्य आलं याच दिवसांमध्ये, जसं तो गेतसेमने बागेत होता, त्याने म्हटलं प्रभू जर तुझी इच्छा असेल तर असं होऊ दे, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. माझी इच्छा हा प्याला दूर व्हावा, कारण मला मरण यातना येणार आहे, मला खूप वेदना होणार आहे, मी अखिल माणूस साठी मरणार आहे, पण तरी हा प्याला जर तुझी इच्छा आहे तर दूर कर, माझ्या नाही तुझ्या इच्छेने होऊ दे. येस देवा, मला तुझ्यावर अवलंबून राहायला शिकव, मला तुझं वचन आणि तुझ्या योजना यानुसार चालायला शिकव. जो पडदा तो अजून वेगळा केलेला नाहीये किंवा जो पडदा तो अजून दुभागलेला नाहीये, त्या पडद्याची वाट पाहायला मला तू शिकव. तुझ्याकडून येणाऱ्या चमत्काराची, तारणाची, आरोग्याची, स्वप्नपूर्तीची, आशीर्वादाची, उन्नतीची, भरभराटीची, रेलचेलीची वाट पाहणारा मला बनव. ही माझी महान प्रार्थना असली पाहिजे. ही माझी महान प्रार्थना असली पाहिजे. हो, निराशा येईल, प्रॉब्लेम येतील, परंतु मला आपल्याला सांगू द्या, देव आपल्याला इसाकच देणार. इसाक म्हणजे अभिवचनाचं लेकरू, अभिवचनाचं बाळ. अजून मी त्याच्यात एक शब्द टाकतो, अभिवचनाचं फळ मला आपल्यासाठी हे जाहीर करू द्या महिन्यामध्ये, की जर तुम्ही वाट पाहत आहात, प्रार्थना करत आहात, गुडघे टेकत आहात, उपवास धरत आहात, अश्रू ढाळत आहात, देवाच्या वचनाला डिक्लेअर करत आहात, देवाच्या वचनाला रोज जाहीर करत आहात, तर येणाऱ्या दिवसामध्ये जी वाट तुम्ही पाहत आलेले आहात, येणाऱ्या दिवसामध्ये जो भरोसा तुम्ही ठेवत आलेले आहात, येणाऱ्या दिवसामध्ये जी चिकाटी तुम्ही दाखवलेली आहे, तुमची फजिती होणार नाही, तुमची त्रेधा उडणार नाही, तुम्ही लज्जित होणार नाही. 38 वर्ष एक व्यक्ती वाट पाहत आहे पाण्यात जाऊन उडी मारण्याची. 38 years invalid man waiting for the healing. 38 वर्ष. आणि योहान 5 मध्ये आम्ही पाहतो की त्याच्या अगोदर कोणीतरी जायचा आणि देवदूत यायचे, पाणी हलायचं आणि जो त्या जायचा तो बरा व्हायचा. अद्भुत आहे. हा अनेक वेळा प्रयत्न करत होता, हा अनेक वेळा तिथपर्यंत त्याची जवळ जात असेल, पण मागून कोणीतरी यायचं आणि उडी मारायचं. कधी कोणी महिन्यात येऊन बरा व्हायचा, कधी कोणी 2 महिन्यात येऊन बरा व्हायचा, कधी कोणी एका दिवसात बरा होत असेल, पण हा तिथंच पडू नये. 38 वर्षापासून हॉस्पिटलाइज्ड, दवाखान्यामध्ये. मागचे लोक येऊन आशीर्वादित होऊन जात असतील, मागचे लोक येऊन त्यांच्या योजना, संकल्प सगळं तुम्हाला पूर्ण होताना दिसत असेल, आणि या 38 वर्षाच्या माणसाप्रमाणे तुमच्या जीवनात निराशा आली असेल की माझ्याबद्दल का, मला का वेळ लागतोय, मलाच का संघर्ष करावा लागतोय, माझ्या जीवनात हे सगळं का, आता नाही देवा, हे माझ्याकडून सहन होत नाही, दिस इज अनबिअरेबल. मला आपल्याला सांगू द्या, ज्या स्थितीतून तुम्ही जात आहात ना, एक गोष्ट मला आपल्याला क्लिअर करू द्या, त्याची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. तुमच्या अशक्तपणामध्ये, आजारामध्ये, निराशेमध्ये, परीक्षेमध्ये, सतावामध्ये, दुःखामध्ये, सर्व प्रकारच्या तुमच्या जीवनातल्या हालापेष्टामध्ये त्याची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. म्हणा, प्रभूची कृपा मला पुरेशी आहे. जोरात म्हणा, प्रभूची कृपा मला पुरेशी आहे. तसं दावीद म्हणतो की मी पीडित झालो आणि माझं कल्याण झालं, तसं तुम्ही आणि मी म्हटलं पाहिजे, बरं झालं तेव्हा तो वेळ लावला, कारण आता मला कळलं की जर वेळ नसता लागला तर मी इथपर्यंत येऊ शकलो नसतो, मला हे आशीर्वाद कधीच मिळू शकले नसते. लक्षात येतो, सगळ्यांच्या जीवनात वेळ लावेल असं नाही, तो आपल्या प्रत्येकाला चाचपतो की कोणाला किती काळ टेस्टिंग टाइम मध्ये ठेवायचं, कोणाला किती लांबपर्यंत टेस्टिंग टाइम मध्ये ठेवायचं. याला त्याने चाचपलं की याच्यात बरं होण्याची इच्छा आहे, याच्यात आरोग्य मिळवण्याची इच्छा आहे, पण हा तिथपर्यंत जात नाही. मला आनंद वाटतो आणि मला या महत्वाच्या शब्दाने शेवट करू द्या. जेव्हा येशू तिथं आला, प्रभू येशूने या ठिकाणी या 5 पाडव्या होत्या. किती पाडव्या होत्या? 5. आणि या 5 पाडव्यामध्ये वेगवेगळे आजारी होते. कुष्ठरोगी त्यात असतील, आंधळे त्यात असतील, बहिरे, मुके, भूत लागले, कारण येशू सगळे हे शुद्ध करायचं ना बरे करायचं. पॅरालिसिस झालेले तिथं होते, हा स्वतः पॅरालिसिस झालेला होता, कोड झालेले तिथं होते, आणि या सगळ्यांमध्ये गर्दी तिथं होती. 5 पाडव्या म्हणजे सोपे नाहीये. लक्षपूर्वक ऐका, या 5 पाडव्यात शेकडो लोक असताना येशू या कोणाच्याच जवळ गेला नाही. येशूने एकच जण निवडला, जो वाट पाहत होता, ज्याला उशीर लागला होता आणि ज्याला कालावधी झाला होता. बायबल मध्ये लिहिलं, येशूने पाहिलं याला असं पडून बराच काळ झालेला आहे. म्हणा, बराच काळ झालाय.
बराच काळ झालेला आहे. आणि हा बराच काळ पाहून येशू ख्रिस्त त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, बाबा रे, तुला बरं होण्याची इच्छा आहे. हा याची स्टोरी सांगायला सुरुवात करतो. मी खूप काळ झालाय, मी मागच्या महिन्यात जात होतो, दुसराच आला, 3 महिन्यापूर्वी जात होतो, एकदम पाण्यात उतरायचं होतं, दुसऱ्यांची उडी मारली. हा याची स्टोरी सांगत आहे. असं घडलं, तसं घडलं, पार तोंडातला घास निघून जातो, माझ्या मागून लोक येतात, बरे होऊन जातात. मी अजून किती काळ आहे. याला हे कळा ना की बरा करणारा त्याच्या जवळ आलाय. देवदूत नाही, पण देवदूतापेक्षा श्रेष्ठ तिथं आला, हे त्याच्या लक्षात येईल. ज्या वेळेस आम्ही थांबतो त्यावेळेस देव त्याचं काम सुरू करतो. आणि म्हणून मला परमेश्वराच्या वेळेवर, परमेश्वराच्या योजनेवर आणि परमेश्वराच्या प्लॅनवर भरोसा ठेवायला शिकायचं. मी परत परत सांगेल, जे परमेश्वरावर भरोसा ठेवतात त्यांची उन्नती होती, त्यांची प्रगती होती आणि ते उंच भरारी घेतात, ते नवीन शक्ती संपादन करतात, ते दमत नाहीत, ते धावले तरी थकत नाही, कारण त्यांचं बळ, भूषण आणि ताकद हा प्रभू येशू असतो. आणि बायबल मला सांगतं, येशूने पाहिलं की याला बरं व्हायचंय, पण हा तिथपर्यंत पोहोचत नाहीये. देव त्याच्या जवळ पोहोचला. आज रात्री देव काय पाहणार आहे, या महिन्यात देव काय पाहणार आहे, या वर्षात देव काय पाहणार आहे, की तुमची इच्छा आहे तुम्हाला देवासाठी जगायचंय, तुमची इच्छा आहे की तुम्हाला त्याचं काम करायचंय, तुमची इच्छा आहे की तुम्हाला आरोग्यमय जीवन जगायचंय, तुमची इच्छा आहे की तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं. हे देव पाहत आहे. तो येईल, म्हणा देव माझ्या जवळ येईल, देव माझ्या जवळ येईल, तो येईल, तुम्हाला हात देईल आणि म्हण, चल उठ, आपल्या पायावर उभा राहा, आपली बाज उचल आणि उड्या मारत नाचत गाचत चल चालता हो. प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी करणार आहे. तुम्ही थकलेले असाल, आत्मिकरित्या पॅरालाइज झालेले असाल, प्रार्थना करणं थांबवलं असेल, काही करायची इच्छा नसेल, दुसरे आशीर्वादी झाले असतील, दुसऱ्यांच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या असतील, दुसऱ्यांचे आजार बरे झाले असतील, माझं काय देवा, मी परत सांगतो, ते ABCD मध्ये होते, तुम्ही ABCD मध्ये नाही. तुमच्यासाठी A to Z येणार आहे, A to तुमच्यासाठी T येणार आहे, K येणार आहे. देव तुमच्यासाठी जम्प करणार आहे, देव तुम्हाला पुढे पुशअप करणार आहे. आणि तुम्ही अशा ठिकाणी जाताल की परमेश्वर तुम्हाला सुंदर आरोग्य देईल, उत्तम आरोग्य देईल. मग 38 वर्ष असो, 15 वर्ष असो, योसेफप्रमाणे 11 वर्ष असो, दाविदाप्रमाणे 17 वर्ष असो, वेटिंग पिरियड किती मोठा असू द्या, विजय तुमचा असणार आहे. कारण या सीझन मध्ये तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवतात आणि जे त्याच्यावर भरोसा ठेवतात म्हणा ते कधीच लज्जित फजित होत नाहीत. जे परमेश्वरावर भरोसा ठेवतात ते कधीच लज्जित फजित होत नाहीत. मला आपल्यासाठी हे जाहीर करू द्या महिन्यामध्ये की जर तुम्ही वाट पाहत आहात, प्रार्थना करत आहात, गुडघे टेकत आहात, उपवास धरत आहात, अश्रू डाळतात, देवाच्या वचनाला डिक्लेअर करत आहात, देवाच्या वचनाला रोज जाहीर करत आहात, तर येणाऱ्या दिवसामध्ये जी वाट तुम्ही पाहत आलेले आहात, येणाऱ्या दिवसामध्ये जो भरोसा तुम्ही ठेवत आलेले आहात, येणाऱ्या दिवसामध्ये जी चिकाटी तुम्ही दाखवलेली आहे, तुमची फजिती होणार नाही, तुमची त्रेधा उडणार नाही, तुम्ही लज्जित होणार नाही. मी जाहीर करतो या महिन्यात तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. मी जाहीर करतो या महिन्यामध्ये तुमचे स्वप्न साकार होणार. मी जाहीर करतो या सीझन मध्ये परमेश्वर तुमचं दुःख आनंदात बदलणार. मी जाहीर करतो तुमचे थांबलेले कामं होणार. मी जाहीर करतो परमेश्वर तुमची उन्नती देणार, परमेश्वर तुमची भरभराट करणार. जरी इस्रायल लोकांसारखं छोट्या मार्गाला त्याने मोठ्या मार्गात बदललं, जे काम लवकर व्हायला पाहिजे त्याला वेळ लागत आहे. मी जाहीर करतो जर वेळ लागत आहे तर तुमचं फळ येत आहे, अभिवचनाचं फळ, आशीर्वादाचं फळ, स्वप्नपूर्तीचं फळ, आत्मिक सर्व प्रकारच्या वरदानाचं फळ, मोठे संकल्प सिद्धीस जाणार, तुमचं कुशल होणार आणि तुम्ही या पृथ्वी तलावर आशीर्वादित होणार, तुमची उन्नती होणार. आणि या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या आणि तुम्ही देवावर भरोसा ठेवलेल्या याचे उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार. आमेन. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. तुम्ही पाहिलेली जी वाट आहे त्या वाटेचं प्रतिफळ, त्या धीराचं प्रतिफळ, त्या प्रार्थनेचं प्रतिफळ, त्या स्वप्नांचं प्रतिफळ, त्या आजारांचं प्रतिफळ, त्या निराशेचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देणार आहे. मी प्रार्थना करतो की या महिन्यामध्ये, या सीझन मध्ये जेवढे देवाचे मुलं आणि मुली, जेवढे देवाचे सेवक सेविका, लेकरं, महिला, पुरुष प्रार्थना करत आलेत, वचनावर जगत आलेत, वचनानुसार वाट पाहत आलेत, परमेश्वर त्या प्रत्येकासाठी पुढे जात आहे. वाकडे तिकडे मार्ग सरळ होत आहे. तुमचं उत्तर येत आहे, तुमचं उत्तर येत आहे, तुमचं सांत्वन येत आहे, तुमची उन्नती येत आहे, तुमची आशा येत आहे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या पदरी पडणार आहे, तुमचं आरोग्य येत आहे. प्रभू मी प्रार्थना करतो माझ्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला, प्रत्येक लेकराला जे निराशातून जात आहेत, जे थकलेले आहेत, जगण्याची उमेद सोडलेली आहे, ज्यांना प्रश्न पडलेला किती काळ अजून, कधी हे होईल, प्रभू मी प्रार्थना करतो हा संदेश त्यांच्या हृदयाला एक चेतना देव,
हा संदेश त्यांच्या हृदयाला एक संजीवनी देव आणि तुझे लेकरं तुझी वाट पाहायला शिकव प्रभू. ते तुझ्यावर भरोसा ठेवायला शिकव आणि जे तुझ्यावर भरोसा ठेवतात ते लज्जित फज्जित होत नाहीत. जे तुझ्यावर भरोसा ठेवतात प्रभू त्यांचं भलंच होतं, त्यांचं कल्याणच होतं. इस्रायल लोकांना तू वाकड्या मार्गाने नेलं कारण त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवायला शिकायचं होतं. अब्रामाला तू वेळ लावला कारण अब्रामाने तुझ्यावर भरोसा ठेवायला शिकायचं होतं आणि 38 वर्षाला वाट पाहावं लागली कारण प्रभू त्यांना तुझ्यावर भरोसा ठेवायचा होता. आज आमच्या जीवनात जे काही तू करत आहेस, वेळ लागत आहे, त्रास होत आहे, शरीर साथ देत नाही, कुटुंब साथ देत नाही, परिस्थिती साथ देत नाही, पण प्रभू तरी मी हलणार नाही, तरी मी हलणार नाही. आपलं मुख उघडा आणि प्रार्थना म्हणा प्रभूला की प्रभू मी हलणार नाही, मी सहसा ढळणार नाही. मग माझ्या अवतीभोवती काही हो पृथ्वी जरी हादरली, डोंगर जरी सागर तरी बुडाले, त्याच्या लाटा जरी उचंबळल्या, हो मी घाबरणार नाही. शत्रूने जरी माझ्या समोर ठाणं दिलं, हो मी घाबरणार नाही. मी माझ्या बाणावर भरोसा ठेवत नाही, मी माझ्या बाऊवर भरोसा ठेवत नाही. प्रभू मी तुझ्यावर भरोसा ठेवतो, मी तुझ्या हातावर भरोसा ठेवतो, मी तुझ्या वेळेवर भरोसा ठेवतो. प्रभू आम्ही तुझ्या जवळ येत आहो, मी तुझ्या वचनावर भरोसा ठेवतो, मी तुझ्या योजनेवर भरोसा ठेवतो, मी तुझ्या संकल्पावर भरोसा ठेवतो. या देवाच्या लेकरांनो आपलं मुख उघडा आणि प्रार्थना करू लागा आणि प्रार्थना करा. प्रभू तुझ्यावर भरोसा ठेवण्यास मला शिकव, तुझ्या वेळेवर भरोसा, तुझ्या योजनेवर भरोसा, हो तुझ्या संकल्पावर भरोसा. या आपलं मुख उघडा आणि प्रार्थना करू लागा. ज्या गोष्टींची आम्ही वाट पाहत आहोत, ज्या गोष्टींसाठी आम्ही धावा करत आहोत, ज्या गोष्टीला वेळ लागलेला आहे, तिची वेळ येत आहे की परमेश्वर आमचे अश्रू पुसून टाकणार, परमेश्वर आम्हाला आधार देणार, तुझं पारितोषिक तुला मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. प्रभूच माझं सगळं काही आहे. प्रभू मी प्रार्थना करतो जेवढे आजारी मला ऐकत आहे त्यांचं आरोग्य तुझ्या वेळेमध्ये येऊ दे. जेवढे व्यसनग्रस्त मला ऐकत आहे त्यांची व्यसनमुक्ती तुझ्या वेळेमध्ये येऊ दे. हो ज्या आया मला ऐकत आहे ज्यांना लेकराचे आशीर्वाद नाही त्यांना लेकराचे आशीर्वाद तुझ्या वेळेमध्ये मिळू दे. जेवढे बेरोजगार असतील, जॉबलेस असतील, प्रभू त्यांना नोकऱ्या तुझ्या वेळेमध्ये मिळू दे. विशेष मी प्रार्थना करतो जे कर्जामध्ये असतील, जे निराशेमध्ये, दुःखामध्ये, समस्येमध्ये, प्रभू तुझ्या वेळेत तू त्यांना बाहेर काढ. ज्यांना स्किनचा आजार असेल, ज्यांना गाठीचा आजार असेल, ज्यांना हाडाचा आजार असेल, जे ट्रेसमध्ये असतील, मानसिक तणावामध्ये असतील, काही कुटुंबात शांती नसेल, वादळ भांडणं असतील, प्रभू तुझ्या वेळेत त्यांना बाहेर काढ. आणि माझी प्रार्थना आहे तुझी वेळ येऊ दे, या प्रत्येकाच्या जीवनात तुझी वेळ येऊ दे. त्यांना लज्जित फजित होऊ देऊ नको प्रभू, त्यांची त्रेधा उडू देऊ नको. ते माझी प्रार्थना आहे. प्रिय देव बाप्पा या तुझ्या लेकरांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नको. त्यांची उन्नती कर. तुझ्या वेळेतून ते जात असताना कनान त्यांना दे. तुझ्या वेळेतून जात असताना दुधामधचा प्रदेश त्यांना दे. तुझ्या वेळेतून ते जात असताना हिरवळ आणि एदेन बागेसारखा प्रदेश तू त्यांना दे. तुझ्या वेळेतून ते जात असताना अंती प्रभू या भूतलावर त्यांचा कल्याण कर येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. प्रभू प्रत्येक कुटुंब आशीर्वाद हो, प्रत्येक मंडळी आशीर्वादित हो, तरुण तरुणी आई वडील आशीर्वादित होऊ दे येशूच्या नावामध्ये. अंधार निघून जाऊ दे, बंद दाराचे उघडे केल्या जाऊ दे. रिबा बा 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 शंदरबा उ रिबाना सोखरब अश्रू पुसल्या जाऊ दे. थांबलेले काम होऊ दे, उचंबळलेल्या लाटा शांत होऊ दे आणि त्यांच्या अशक्तपणात त्यांना तुझी कृपा दे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.